गेल्या कित्येक महिन्यांपासून एक ऑपरेशन चर्चेत होतं, ते म्हणजे ऑपरेशन टायगर. आणि आता हे चर्चेतलं ऑपरेशन प्रत्यक्षात साकारलं गेल्याचं कळतंय. ठाकरेंच्या शिवसेनेच्या लोकसभेतल्या 9 खासदारांपैकी 6 खासदारांना गळाला लावण्यासाठी शिंदेंनी ऑपरेशन टायगरची योजना आखली. प्रत्यक्षात 6 पैकी किती खासदार शिंदेंसोबत जाणार आणि किती खासदार ठाकरेंकडे उरणार, हे चित्र 19 जूनला दोन्ही शिवसेनेच्या वर्धापन दिनालाच स्पष्ट होणार. परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव, यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर आणि ईशान्य मुंबईचे संजय दीना पाटील. मंगळवारचा सूर्य मावळेपर्यंत हे 6ही खासदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत होते. मात्र बुधवारचा सूर्य उजाडण्याआधीच खासदारांनी दिल्ली गाठत ठाकरेंना जय महाराष्ट्र करण्याची तयारी केली होती. 4 वर्षांपूर्वी शिवसेनेत उभी फूट पडली आणि महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला. आणि आता 4 वर्षांनंतर एकनाथ शिंदेंनी ऑपरेशन टायगर राबवत लोकसभेतील 9 पैकी 6 खासदार गळाला लावून उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा हादरा दिला. उद्धव ठाकरेंची साथ सोडणाऱ्या खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेत वेगळा गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्यात. लोकसभा अध्यक्षांनी सुद्धा त्याला हिरवा कंदील दाखवल्याची माहिती आहे. ऑपरेशन टायगरची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती. 10 जूनला दिल्लीत झालेल्या एनडीएच्या बैठकीनंतर ऑपरेशन टायगरवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. याच दरम्यान एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांची भेट घेतली होती. पक्षावर ओढवलेलं संकट हाताळण्यासाठी उद्धव ठाकरेंनी संजय राऊत, अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांना दिल्लीत धाडलं. या तिघांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेत फुटीर खासदारांच्या वेगळ्या गटाला मान्यता द्यायला विरोध केला. मात्र ठाकरेंच्या या तिन्ही शिलेदारांच्या पदरी निराशाच आली. फुटीर खासदारांवर आगपाखड करताना संजय राऊतांच्या तोंडून नेहमीप्रमाणेच शिव्या वाहू लागल्या. खासदार का आमदार का येतात आणि जातात. आज आम्ही खासदारात उद्या नसू, पण या पक्षाने आम्हाला आतापर्यंत जे दिलेलं आहे ना, ते आम्हाला विसरता येणार नाही. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला मुलासारखं वाढवलं सगळ्यांना. उद्धव ठाकरेंनी आमच्यावरती सातत्यानं भावासारखं प्रेम केलं. हे साले लोक कोण जात आहेत हे नाही, डोंट कट, हे कट मत करना. ये लोग जो है बेईमान लोग है, ये बेईमान है और बेईमानी उनके खून में है. जे खासदार जे एवढ्या लोकांचं लोकप्रतिनिधित्व करतात, लोकांमधून निवडून आलेले आहेत. संजय राऊत, तुमची योग्यता काय? तुम्ही अशा पद्धतीने त्यांना शिवी देता. अहो, तुम्ही तुमची योग्यता असती तर लोकांमधून निवडून आल्या असतात. ज्या आमदारांनी तुम्हाला निवडून दिलं त्यांच्या नावाने सुद्धा तुम्ही शिव्यांचे लाखोली वाहताय. तुमच्यात हिंमत आहे ना, तुमच्यात हिंमत आहे तर उभे राहा ईशान्य मुंबईतून आणि निवडून येऊन दाखवा. कसल्या भाषा करताय, कसल्या शिव्या देत आहेत? एखाद्या लोकप्रतिनिधीला अशा शिव्या देणं, अशा त्यांच्याबद्दल अपशब्द बोलून हे कट करू नका. काय आविर्भाव आहे, काय काय मस्ती आहे. तुम्ही त्यांना निवडून आणलं इथपर्यंत तुमचा पक्ष आहे, हे ठीक आहे, पक्षामुळे ते निवडून आले, याच्याबद्दल वाद नाहीये. आयुष्य काही सगळ्या लोकांनी घातलेले आहेत, सगळ्याचे काळ्याचे पांढरे केस झालेले आहेत, त्यांच्याबद्दल तुमचंही असं वक्तव्य असावं. ऑपरेशन टायगरसाठी शिंदेंची शिवसेना कोणकोणत्या खासदारांवर डोळा ठेवू नये याची राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा सुरूच होती. मात्र धाराशिवचा ठाकरेंचा शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणजेच ओमराजे निंबाळकरांचं नाव जेव्हा समोर आलं तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला. खासदार ओमराजे निंबाळकरांना दिल्लीला नेण्यासाठी श्रीकांत शिंदेंनी पुणे विमानतळावर विशेष विमान तैनात केलं होतं असं बोललं जात आहे. त्यानंतर ओमराजेंबद्दल संजय राऊतांना कोणती माहिती मिळाली आहे हेही त्यांच्याच तोंडून ऐका. ओमराजे निंबाळकर, त्यांचं नाव त्या यादीमध्ये मी वाचलं, आपण दिलेल्या यादीमध्ये. 20 वर्षापूर्वी त्यांच्या वडिलांची हत्या झाली. 20 वर्षापूर्वी पवनराजे निंबाळकर यांची हत्या झाली आणि 20 वर्ष तो खटला सुरू आहे. काल निकाल होता. काल निकालाचा दिवस ठरला, जजमेंट डे, मुंबई हायकोर्टात. आता आमच्यापर्यंत अशी माहिती आली की पवनराजे निंबाळकरांवरती दबाव असा आहे, आपलं ओमराजेवरती, तुमच्या बाजूनं निकाल हवा असेल
तर आमच्या गटामध्ये सामील व्हा, आम्ही तुम्हाला हवा तसा निकाल देतो. आपण उद्धव ठाकरेंशी किती एकनिष्ठ आहोत हे एबीपी माझाच्या कट्ट्यावर पटवून देताना ओमराजे निंबाळकरांना शब्दही अपुरे पडत होते. ते खरंच शिंदे गटाकडून फोन येत असतात तुम्हाला? शिंदे साहेबांचा फोन येत असतो की काय? म्हणजे काय होतंय नक्की त्या ऑपरेशन टायगरमध्ये? कर्माला मानणारा मी माणूस आहे आणि मला कर्म काय सांगतंय की बाबा ज्या बाळासाहेबांनी, ज्या उद्धव साहेबांनी 2009ला माझी काय अवस्था होती, त्यावेळेस काय ओमराजेनं ग्रामपंचायतची तर निवडणूक लढवली होती का? ओमराजे काय नोंद चेहरा होता का त्या दिवशी? 2009चा काळ आठवा की. त्या दिवशी बाळासाहेबांनी, उद्धव साहेबांनी मला विधानसभेची उमेदवारी दिली. मी ज्या कारणासाठी ह्या क्षेत्रात पाऊल उचललं होतं ती संधी मला पहिल्यांदा कोणी दिली? ह्यांनीच दिली. आणि त्या संधीमुळेच मी आजपर्यंत इथपर्यंत येऊ शकलो किंवा पुढची जी माझी सागडी झालेली वाटचाल आहे ती त्यांच्यामुळे झालेली आहे. एकदा विधानसभेत आमदार, परत 2 वेळेस देशाच्या सर्वोच्च सभागृहात संसदेत खासदार म्हणून काम करणं, मला वाटतं ही केवळ त्यांच्यामुळे झालं आणि त्यांना आज सोडायचं काय कारण आहे? खरं तर 14 जूनला मातोश्री बंगल्यावर झालेल्या बैठकीला ज्या खासदारांनी दांडी मारली होती त्यातले अनेक जण ऑपरेशन टायगरचे लाभार्थी ठरताना दिसत आहेत. बैठकीतल्या गैरहजेरीचं कारण देताना खासदारांनी कुणाकुणाच्या आणाभाका घेतल्या होत्या याचा पाढाच संतापलेल्या राऊतांनी पत्रकार परिषदेत वाचून दाखवला. 14 रविवारी नियमित बैठक होती, त्याच्यामध्ये 4 खासदार उपस्थित होते आणि त्यांनी सांगितलं उद्धवजींना आम्ही तुमच्याबरोबरच आहोत. त्यातल्या एका खासदारानं 4 वेळा साईबाबाची शपथ घेतली. माझी बायको आजारी आहे, साईबाबाची शपथ, मी तुमच्याबरोबरच आहे, साईबाबाची शपथ, मी उद्या तुम्हाला 2 दिवसात भेटायला येतो, साईबाबाची शपथ, बरं का, मरेपर्यंत तुमच्याबरोबर राहीन, साईबाबाची शपथ. हे मलाही आश्चर्य वाटलं, इतका साईबाबा आठवला. एकानं आई भवानीची शपथ घेतली, आई भवानीची शपथ, साहेब मी तुमच्याबरोबर. हे हिंदुत्ववादी आहे सगळे. फुटीर खासदार म्हणून 6 नावं चर्चेत आहेत, मात्र त्यापैकी काही जण अजूनही आपल्यासोबतच आहेत असा विश्वास ठाकरेंच्या शिवसेनेला आहे. आता हा विश्वास खरा ठरतो की पुन्हा पदरी अपेक्षाभंग येतो हे गुरुवारीच कळेल. उद्या आम्ही जेव्हा मिटिंग बोलवली आहे आमच्या पार्लमेंटरी पक्षाची, त्यासाठी आम्ही एक व्हीप काढलेला आहे. आमचे जे मुख्य प्रतोद आहेत अनिल देसाई किंवा गटनेते लोकसभेतले अरविंद सावंत, लोकसभेत यांनी व्हीप काढला की या बैठकीला उपस्थित राहा. तेव्हा उद्या आम्हाला कळेल कोण येत आहे कोण नाही येत. किती लोक आहेत किती लोक नाही ते एका व्हीपच्या त्या बैठकीत कळणार आहे. म्हणून आपण उद्यापर्यंत थांबायला, आम्हाला असं वाटतं कशासाठी आम्ही संशय व्यक्त करायचा? आमचे खासदार आहेत, आम्ही कोणावरही संशय व्यक्त करत नाही. कालही आदित्यजींनी सांगितलं आमचा विश्वास आहे सगळे आमच्या सोबत आहेत. म्हणून आम्ही त्यांना सांगितलं बाबा असं जे काय बाहेर ऐकतोय तसंच काही दुर्दैवाने घडत असेल तर आमचं हे पत्र कायदेशीर बाब तपासून पाहावी. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना वेगळ्या गटासाठी दिलेल्या पत्रात 6 खासदारांच्या सह्या नसतील तर ऑपरेशन टायगर फसलं असं म्हणण्याची वेळ येईल. याच्यामध्ये सगळ्या 6 सदस्यांच्या सह्या नुसत्या चालणार नाही, ते स्वतः गेले पाहिजे, त्यांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग होईल, त्यांची खात्री माननीय अध्यक्ष लोकसभा करतील की आपण विलिंगली जात आहे की आपल्यावर काही प्रेशर आहे किंवा आपल्याला कोणी धाक दाखवलेला आहे. इट्स अ कॉन्ट्रॅक्टमध्ये अनड्यू इन्फ्लुएन्स वगैरे जो प्रकार आहे व्हॅलिड कॉन्ट्रॅक्टचा, त्याप्रमाणे याचं इंटरप्रिटेशन केलं जाईल आणि मग त्यांच्या सह्या व्हेरीफाय करून त्यांचं सगळं त्यांचं प्रेझेन्स हा व्हेरीफाय करून त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करून माननीय अध्यक्ष त्याच्यावर मग त्याला पत्र ॲक्सेप्ट करतील. 19 जूनला दोन्ही शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होणार आहे. यंदाच्या वर्धापन दिनाची व्याप्ती फक्त एका राजकीय कार्यक्रमापुरती मर्यादित नसणार आहे, तर कोणत्या शिवसेनेच्या व्यासपीठावर किती खासदार उपस्थित राहतात याकडे गल्लीपासून दिल्लीचं लक्ष असेल. त्यामुळे बुधवारी दिल्लीतल्या राजकीय घडामोडी फक्त ट्रेलर होत्या, खरा पिक्चर शुक्रवारी पाहायला मिळेल. दिल्लीहून सोमेश कोलगेसह वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई.